हा अशोक भाऊ घोषणा द्या. महाराष्ट्र पत्रकार दिनाचा म्हणा ना. महाराष्ट्र पत्रकार मराठी पत्रकार दिनाचा. मराठी पत्रकार दिनाच्या मराठी पत्रकार दिनाच्या मराठी पत्रकार दिनाचा जांभेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज दर्पणकार बाळकृष्ण जांभेकर यांचा आज जयंती आणि मराठी पत्रकार दिन या निमित्त सर्व सिल्लोड शहरातील व तालुक्यातील पत्रकार संपादक या ठिकाणी सर्व अभिवादनासाठी जमा झालेले आहेत. मी आज सांगू इच्छितो की दर्पणकार बाळकृष्ण जांभेकर यांनी दर्पण नावाचं पत्रिका 1832 या साली महाराष्ट्रात प्रथमच स्थापन केलं. त्यांनी आपल्या पत्रामधून जातीप्रथा, अंधश्रद्धा, बालविवाह निर्मूलन अशा प्रकारचा विरोध म्हणून त्यांनी लेखन केलं आणि याचा कडाडून विरोध केला. आणि त्यावेळेस त्यांनी इंग्रजांना सळो की पळो हे आपल्या पत्रकातून लोकांना आणि भारतातील नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी आजच्या दिवशी बाळकृष्ण जांभेकर यांना लोकप्रसारच्या टीमच्या वतीनं मानवंदना देतो आणि आजच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो. आज मराठी पत्रकार दिनानिमित्त बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून खरं तर आज हा पत्रकारितेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अभिमानाचा असा दिवस आहे. खरं तर पत्रकारिता सुरू करण्याचं जे श्रेय जांभेकर यांना जातं त्यांचीच आज आपण सर्वजण या वेगवेगळ्या पद्धतीने जसं आज आपण बघतोय साप्ताहिक असेल, दैनिक वृत्तपत्र असेल, याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेच्या असो किंवा सार्वजनिक अशा समस्या असो त्या मांडण्याचं काम करीत असतो. आणि हे मांडत असताना आजच्या या आधुनिक काळामध्ये खूप मोठे आव्हानं आपल्या मराठी पत्रकारांकडे समोर आहे, संपादकांसमोर आहे. करिता मी असे आव्हान करेल या आजच्या मराठी दिनानिमित्त, मराठी पत्रकार दिनानिमित्त की आपण सर्वांनी जे साप्ताहिक चालवतात अशा सर्व संपादक असेल, उपसंपादक असेल किंवा कार्यकारी संचालक मंडळ असेल यांनी सर्वांनी एका सिल्लोड तालुक्याची अशी संपादकीय समिती नेमून त्या माध्यमातून आपण हे जे आव्हानं आपल्या समोर उभे राहतात, जे कायदेशीर आव्हानं आपल्या समोर उभे राहत आहेत त्यांना आपण सर्वजण एकजुटीने सामोरे जाण्याचा प्रयत्न करूया. या दिनानिमित्त मी परत एकदा आपण सर्व पत्रकार बंधूंना, संपादक बंधूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आम्ही आज माननीय बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करून आज पत्रकार दिन संपादकीय सर्व तालुक्यातील, सिल्लोड तालुक्यातील सर्व संपादक मंडळी यांनी माननीय बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलेले आहे. आणि आज सर्व पत्रकार संपादक मंडळी यांना मी राजू रोजेकर, संपादक विद्रोही सागर न्यूज तर्फे शुभेच्छा देतो. खरं तर संपादक मंडळी जर म्हटलं की खूप मोठी जबाबदारी आम्ही पार पाडत असतो, स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचा प्रश्न आम्ही मांडत असतो. पण कुठंतरी शासन आणि प्रशासन संपादक लोकांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यानिमित्तानं आम्ही सिल्लोड तालुक्याची संपूर्ण एक समिती लवकरच स्थापन करून आमच्या सर्व संपादकांच्या समस्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि शासन दरबारी न्याय मागून आमच्या सर्व संपादक मंडळींना शासनाच्या जे काही योजना असतील, स्कीम असतील त्या मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. यानिमित्त आम्ही ही आज शपथ घेतो आणि सर्व पत्रकारांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद.
पत्रकार दिनाच्या मराठी पत्रकार दिनाचा मराठी पत्रकार दिनाचा मराठी पत्रकार दिनाचा भारतीय लोकशाहीचा विजय भारतीय लोकशाहीचा पत्रकार एकजुटीचा विजय